आजचा दिवस आला दूध पाजा. दूध पाजलं 3 चमचे. मग बंद झाले डोळे. बंद झाल्या मग माझ्या पोरी सगळ्या आडून रडना करा, प्रार्थना करा असं त्याने बोलले. धन्यवाद देवाला. आणि माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरला बरं वाटत नव्हतं. बरं वाटत नव्हतं म्हणजे 3 महिने त्यांना फक्त काळं पाणी होतं. तर सर्व नातेवाईक सुद्धा म्हणायचे येऊन की ह्या माणसाला तुम्ही कुठल्या तरी मोठ्या दवाखान्यात न्या. तर त्यांना आम्ही 4 माणसं धरून खाटवून उडचिलीत होतो आणि बसवत होतो आणि त्यांना 1-1 चमचा पाणी पाजत होतो. 3 महिने पाण्यावर होते आणि 1 महिना 1 चमचा पाणी आणि 1 चमचा पिठाची आंबील करत होतो आणि ते आंबील त्यांना पाजत होतो. ते आंबील म्हणजे दिवसातून 1 टाइम 1 चमचा पित होते. तर सर्वजण पाहुणे रावळे लांबून हैदराबादहून यायचे, जिंतूरहून, नांदेडहून, मुंबईहून, कुठून कुठून पूर्ण पाहुणे येऊन बघून जायचे. आता माय तू काय कर, फक्त बाबाची सेवा कर, एवढी चमचाभर आंबील पाजत राहा. आणि कोणी जर आले तर आज काहीच खरं नाही बाबाचं. बाबाच्या डोळ्याचे सगळे ते पत्न कसे पडल्यात, पांढरे झाल्यात. बाबाचं काहीच खरं नाही. बाहेर जाऊन म्हणायचे आणि मला म्हणायचे तू सांभाळ, खाऊ घाल, खातील तितक्या दिवस, बाबाचे वय संपलेले आहे असं बोलत होते. मला असं वाटत नव्हतं की बाबाला काहीतरी होईल, मला वाटत नव्हतं, पण त्यांना वाटत होतं. मग त्यांना मी म्हणायचं तुम्ही एवढीच आंबील प्या. त्यांनी मला म्हणायचं ते आंबील मला नको, मी पाणी नको, मी चाललो आता, मी आता राहणार नाही. तर मी म्हणायचं मी तुम्हाला जाऊ देणारच नाही. मी असंच आंबील पाजून पाजून तुम्हाला उठविणार आणि आपल्याला गावाला जाऊन लई दिवस झाले, आपण दोघं जोडीनं जाऊ असं त्यांना मी म्हणत होते. म्हणत म्हणत असं करत करत एक दिवशी मग चक्क अन्नच बंद झालं. मग एका दिवशी ते डाळिंबीचे 1 चमचा खाल्ले होते त्याने. तर मला वाटलं 4 वाजता आपण बी चारावं. त्या दिवशी दसरा होता. घरामध्ये काही लोकांच्या जेवण खाऊन चालू होते आणि मी ते डाळिंबीचं बी घेऊन चारायसाठी गेले तर ते अचानकच वरी झाडाला बघत होते. तर माझ्या मुली यायला म्हणले माय तुझ्या बाबाला का झालं बघा, या जल्दीनं. मग ते एकदम ताटून गेलेले होते, सगळी नजर वरी होती. पाणी पाजलं, फट म्हणे पाणी तोंडातून बाहेर आलं. सगळेजण घाबरले. बाहेर झाडाखाली होते, झाडाखालून आणून ह्या जागी टाकलं. सगळं संरक्षण केलं, पांघरणं आतरणं टाकलं. म्हणलं दूध तरी पाजा, आजचा दिवस आला दूध पाजा. दूध पाजलं 3 चमचे. मग बंद झाले डोळे. बंद झाल्या मग माझ्या पोरी सगळ्या आडून रडत होत्या. म्हटलं बचपनापासून काय काय बाबा केलं तुम्ही असं आठवत होतं आणि रडत होत्या. मग सारी पब्लिक जमली. अरे रे 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 ते मामा गेला दसऱ्याच्या दिवशी म्हणून साऱ्या अंगणात सारं लोक जमा झालं. आणि मग मी जरा हात लावले आणि माझ्या मोठ्या मुलीला म्हणले बाई तू रडू नको आणि कुठलंच आठवण करू नको, फक्त येशून सांगितलं आपल्याला की तू आरोळी मार आणि मी त्या जागी तुझ्यापाशी येतो, तुझी आरोळी ऐकते म्हणले. आणि तू फक्त येशूला बोलू, येशूला बोलून रड, असं रड नको. परमेश्वरात हाव माझ्या बापापाशी ये म्हणून ती आठवण करून रडत होती. ते रडत रडत धाव 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 केलं प्रभूनं. तिची आरोळी ऐकलं. त्यांचे हात असे होते आणि असे झोपलेले होते, असे झोपलेले होते. तर त्यांनी कसे केले, असे केले, डोळे झाकलेले असे केले, असं करून असं केले, असं हात हलवताना मी असं बघत होते, सगळे लोक हाताला बघत होते. असे हात हलवले, असं केले 3 बाऱ्या आणि ते हात असे आपटले आणि त्याने डोळे उघडले. डोळे उघडून म्हणले ह्या सगळ्या लोकाला. मग मी म्हणायची या ये त्यांच्या हातात द्या, प्रार्थना करा, प्रार्थना करा असं त्यांनी बोलले. प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना कुणाला येणार. मला जशी घडली तसे जसे शब्द तोंडातून निघाले, रडत रडत मी प्रार्थना केली. त्या टायमाला देव माझ्यापाशी आले आणि माझ्या नवऱ्याला उठवून बसविले. तेव्हापासून एकदम आम्ही चांगले आहोत आणि सगळ्याच लोकांना देवावर विश्वास ठेवावा. माझा विश्वास देवात होता. लेकरं रडत होते, तुम्ही तसं रडू नका, दुसरं काहीच त्याची आठवण करू नका, फक्त येशूला बोला. येशू बापापाशी ये, बापाला उठीव, बापाला उठीव. माझा विश्वास देवात होता. लेकरं रडत होते, तुम्ही तसं रडू नका, दुसरं काहीच त्याची आठवण करू नका, फक्त येशूला बोला. येशू बापापाशी ये, बापाला उठीव, बापाला उठीव, माझ्या बापापाशी ये. अशी धावपळ धावपळ 2 जण लेखी आरडून आरडून रडत होत्या. देव पटकन देव एका 5-10-15 मिनिटामध्ये त्याच्या जीवनामध्ये तयार झाले येशू. आणि त्यांनी उठून थांबले आणि सर्व लोकांच्या हातामध्ये हात दिले. मी प्रार्थना केली. आता उठून हिंडल्यात फिरल्यात, सारे लोक कौतुक करायले की हे मामा गेलेला होता आणि ते बघा तिकडे बाहेर संडासला चाललाय हो, तेव्हा का उठून बसलाय हो.
ते माय किती त्याला मेहनत केली हो, किती आंघोळ घालत होती, किती साफसफाई करत होती. हाताचे चेमडे निघून गेलेले, पायाचे चेमडे निघून गेलेले, हे अंग सगळं ते आपण तळ्यातल्या माश्या काढल्यावर कसं पांढरं असं टोपण राहतं, त्याचं सांगायला टोपण आलं होतं. ते पूर्ण टोपण निघून गेला. तर हे कळा चांगले आलेल्या. हे सगळं माझं साक्षी ऐकून द्यायचं. जर मन नसल्या देवामध्ये तर तुम्ही सर्वजण त्या देवामध्ये रुळा आणि मन त्याच्यामध्ये घाला आणि देवावरच या पर्वावरच विश्वास ठेवा. धन्यवाद देवाला. सुंदरशी संधी मला देवाने दिली या साक्षी सांगण्यासाठी. देवाचे आभार मानते मी. चॅनलचे बी मी आभार मानते.